अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयनगर पांढराबोडी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। रोशन शिंगारे असे मृताचे नाव असून त्यांच्या मृत्यूबाबत शेजाऱ्यांनी पत्नी प्रज्ञा शिंगारे यांच्यावर संशय व्यक्त केलाय। मात्र प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणत्याही बाह्य जखमा न आढळल्याने मृत्यूचे गूढ वाटले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोशन आणि प्रज्ञा या पती पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते। त्यांच्यात वारंवार मारहाणीच्या घटना घडत असत। विशेष म्हणजे यापूर्वी प्रज्ञा शिंगारे यांच्यावर पतीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता। काल अचानक रोशन यांची प्रकृती खालावल्याने प्रज्ञा यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। रोशन यांचा मृत्यू पत्नीने केलेल्या मारहाणीमुळेच झाला असावा असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय। परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीत शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचं स्पष्ट केलंय। अंतर्गत इजा किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाला का हे शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। सध्या बाह्य जखमा दिसत नसल्या तरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। जर अहवालात घातपाताचे संकेत मिळाले तर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। प्रज्ञा रोशन शिंगारे आणि रोशन राजू शिंगारे हे दोघेही पती पत्नी जयनगर पांढराबोडी येथे राहतात। पती पत्नी यांचे बरेच जुने वादविवाद होतात। यांच्यामध्ये मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत। यापूर्वी प्रज्ञा रोशन शिंगारे हिच्यावर कलम 307 प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये तिने आपल्या पतीला मारहाण केलेली होती। तर काल अचानक त्याची प्रकृती खराब झाल्यामुळे रोशन शिंगारेची त्याच्या पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं होतं, ज्यामध्ये डॉक्टरांनी त्याला तपासून ब्रॉड डेथ घोषित केलेलं आहे। शेजाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांचा असा संशय आहे की त्याच्या पत्नीनेच त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला असा नातेवाईकांचा पण आरोप आहे। परंतु मृतदेहावर अशा कुठल्याही प्रकारच्या अशा जखमा आढळून आलेल्या नाहीत। वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्याला बाह्य अशा कुठल्याही जखमा नसून पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यू दाखल केलेला असून अधिक तपास सुरू आहे।